कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. संत तुकोबारायांनी सुपुत्राची लक्षणं आपल्या अभंगातून जगाला सांगितली आहेत. आणि असा सुपुत्र जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद देवाला देखील झाल्याशिवाय राहत नाही. अशाच एका सुपुत्राची, समाजसेवकाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव. माता लक्ष्मीबाई मलपे यांच्या पोटी दिनांक 3 ऑगस्ट 1980 रोजी दिनेश मलपे यांचा जन्म झाला. परिस्थिती हलाखीची म्हणूनच वडील शत्रुघ्न मलपे यांना गाव सोडावं लागलं आणि त्यांनी उदरनिर्वाहाकरिता लालपरीतून आपला प्रवास मुंबईकडे वळवला. 10 बाय 10च्या खोलीत त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. लहानपणापासूनच तल्लख आणि चलाख बुद्धिमत्ता, त्यामुळे दिनेश मलपे यांनी इयत्ता 1 ते इयत्ता 10वी पर्यंत आपला प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच पुढे जाऊन हे नक्की काहीतरी करतील हे सर्वांनीच जाणलं होतं. शब्दांवर असलेली पकड आणि बोलण्यातील लयबद्धता पाहून शिक्षक त्यांना नेहमीच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यास सांगत असत. अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकून त्यांनी त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवला. अनेक सन्मान चिन्हांनी त्यांना गौरवण्यात आलं. अभ्यासातील आणि दैनंदिन जीवनातील ज्ञान पाहून त्यांना कॉलेज जीवनात मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी सोपवली गेली. महाविद्यालयात शिकत असताना मॅडमनी वर्गातील मुलांना पुढे जाऊन तुम्ही काय बनणार आहात हा प्रश्न विचारला. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, व्यावसायिक अशी सर्रास उत्तरं ऐकावयास मिळाली. आणि एक उत्तर, मी दिनेश शत्रुघ्न मलपे बनणार असं ऐकावयास मिळालं आणि सर्व वर्ग अवाक झाला. होय, मी माझं नाव रोशन करणार हे त्यांनी कॉलेज जीवनातच ठरवलं होतं आणि ते आज त्याच नावानं नावारूपास देखील आले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा ऐकत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्यांनी प्रेरित होऊन विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या आनंद आश्रमातील गर्दीकडे पाहिलं की त्यांचं मन भारावून जायचं. या देव माणसाकडे जादू आहे की काय असाच भास व्हायचा. बसमधून कॉलेजला जात असताना खिडकीतून साहेबांच्या आनंद आश्रमाकडे लक्ष जायचं आणि साहेबांच्या भेटीची आतुरता मनाला लागून राहायची. सुट्टी असली की पावलं आनंद आश्रमाकडे वळायची. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मोलाच्या मार्गदर्शनानं जीवन सार्थकी ठरलं. अन्यायाविरोधात आंदोलन उठवण्याचं बळ मिळालं. पदवी पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी काम धंदा बघावा असं घरच्यांना नेहमी वाटत असे. परंतु मराठी माणसानं व्यावसायिक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. शिवसेनेसारखी संघटना आणि मनी रुजलेलं समाजसेवेचं बाळकडू मनाला गप्प बसू देत नव्हतं. आपण काहीतरी समाजाचं देणं लागत आहोत आणि आपण समाजसेवाच करायची हा निश्चय मनामध्ये रुजला होता. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहवासात दिवस आनंदाचे जात असतानाच दिघे साहेबांच्या निधनाची बातमी कानावर आली. ज्या हॉस्पिटलमध्ये गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला त्या सिंघानिया हॉस्पिटलची तोडफोड केल्याबद्दल पहिलीच केस दिनेश मलपे यांच्यावर पडली. महाराष्ट्र शासन इलेक्ट्रिक बोर्डच्या अंधाधुंद कारभाराच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल त्यांना जेलची पायरी चढावी लागली. विद्यमान मुख्यमंत्री परंतु त्यावेळेसचे आमदार एकनाथ भाई शिंदे यांनी त्यांची सुटका देखील केली. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची कौतुकाची थाप खांद्यावर पडली आणि जीवनाला खऱ्या अर्थानं उभारीच मिळाली. लोकांच्या कामाची पोचपावती शिंदे साहेबांच्या कानांपर्यंत पोहोचू लागली आणि म्हणूनच 2006 साली दिनेश मलपे यांची शाखा प्रमुख पदी निवड झाली. प्रामाणिक कष्ट करणाऱ्या दिनेश मलपे यांचं नाव जनमानसात चांगलंच चर्चेत येऊ लागलं आणि याच गोष्टीचं औचित्य साधून सन्माननीय मंत्री महोदय एकनाथ भाई शिंदे आणि जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेबांच्या सहकार्यानं त्यांची 2017 साली विभाग प्रमुख म्हणून निवड झाली. जबाबदारी वाढली आणि कामं देखील रात्रंदिवस सुरू झाली. आलेल्या प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा गुणधर्मच आहे.
कोरोना काळात अनेक जण घरात शांत बसून होते, परंतु एक उमदा तरुण मात्र रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करताना दिसत होता. मोफत धान्य, जेवण, अत्यावश्यक वस्तूंचं किट, हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्ध करून देता देता मात्र दमछाक व्हायची. परंतु दिनेश मलपे कधीच थकले नाही. श्रीमंत असो वा गरीब, कोणताच भेदभाव केला नाही. आलेल्या प्रत्येक फोनला आणि व्यक्तीला मदत करणे हाच त्यांचा मोठा गुणधर्म लोकांच्या मनात रुजून गेला आणि कित्येकांचे प्राण वाचवण्याचं पुण्याचं काम त्यांनी केलं. नामांकित शाळेमध्ये ऍडमिशन घेत असताना डोनेशनचा भला मोठा व्यापार सर्रास चालू आहे. कोणी गरजू व्यक्ती आपलं शाळेचं काम घेऊन आला तर त्या संबंधित शाळेला संपर्क करून त्याचं ऍडमिशन माफक दरात करण्याचं काम अनेक विद्यार्थ्यांसाठी दिनेश मलपे यांनी केलं आहे. सर्व धर्म समभाव या भावनेनं सर्व जाती धर्माच्या लोकांशी आपुलकीनं वागत त्यांचे सण देखील उत्साहात पार पाडण्याचं काम ते करत आले आहेत. उत्तर भारतीय लोकांचा छठ पूजा हा सण साजरा करण्याकरता त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. इंदिरानगरमध्ये असलेल्या अनेक यूपी बिहारी बांधवांसाठी प्रसिद्ध सिंगर खेसारी लाल, सुनील दुबे साजन, सोनू सुरीला या कलाकारांना आणून मनोरंजनाचे कार्यक्रम केले. महिला भगिनींचा सन्मान म्हणून प्रत्येक घरातील स्त्रियांना साडी वाटप, हळदी कुंकवाचं वाण वाटप करण्यात दिनेश मलपे यांचा मोलाचा वाटा असतो. छत्री वाटप, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय उपक्रम, शिवजयंती, गणेशोत्सव असे अनेक कार्यक्रम इंदिरानगर परिसरात साजरे केले जातात. महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष या नात्यानं पुरातन महाकाली मंदिराची त्यांनी स्थापना केली. लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून महापालिकेच्या सहकार्यानं विभागातील साफसफाई, औषध फवारणीकडे प्रामुख्यानं त्यांचं लक्ष असतं. वेळोवेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केजी या सर्वांच्या नेतृत्वाची त्यांना बरीच मदत होते आणि लोकांची अडकलेली कामं सोडवण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभतं. त्यांना सतत चांगल्या कामाच्या पोचपावत्या मिळत राहोत. हातात कोणतंही मोठं पद नसताना रंजल्या गांजलेल्या लोकांना सहकार्य करणाऱ्या आणि घराघरात आपुलकीचं नातं जोडलेल्या या मनमिळावू समाजसेवकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.